श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील दानपेटी व देणग्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत विविध माध्यमांमध्ये होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची निपक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी गुरुवारी श्रीराम मंदिर, फुटका देऊळ, कारगिल चौक, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणत शांततापूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजित मारोतराव पोवासे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्या विरुद्ध विविध स्तरावर करण्यात आलेल्या आरोपांची निपक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत कोणताही आर्थिक गैरव्यवहार अथवा अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेवक पराग पोर्डीवार, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपाध्यक्ष निकेश गद्देवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, नंदू वाईलकर, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष चामोर्शी विजय लाड, टिकले NSUAचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, शंकरराव सालोटकर, जीतू मुनघाटे, स्वप्नील बेहेरे, सोनू आला, मिलिंद खोब्रागडे, भोयरताई, शीतल ठवरे, कविता उराडे, रीता गोवर्धने, अर्चना राजेश चन्नावर, मिनल चिमुरकर, सरपंच संजय गावडे, निकेश कामिडवार, अभिजित गाईत, मदनजी मडावी, गजेंद्र नाईक, हेमंत कुवासे, विलास चिचघरे, आशिष घेर, ओमप्रकाश चौधरी, हेमंत मोहितकर, चोखाजी बांबोळे, सचिन गावतुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान श्रीरामच्या नावाने जमा होणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राखली जावी, तसेच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची निपक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर समोर आणावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विजय लाड, चामोर्शी.